एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील पावसासंदर्भातली पुढील 24 तासात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस हजेरी लावणार आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुढील 48 तासात कोकण, गोव्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरी पडतील। बेंगल चक्रीवादळानंतर राज्यातील वातावरणात बदल होत आहे। कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे। आता कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस राज्यावर पावसाचं सावट असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय, तर दुसरीकडे राज्यात असलेला थंडीचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय। तर पुढील 48 तासात कोकण, गोव्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील। यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 एवढा असेल। पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील 2 दिवस हवामान कोरडं तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील। जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील। शुक्रवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता। कमाल व किमान तापमान स्थिर असल्यामुळे काल दिवसभर शहरात चांगलाच उकाडा जाणवत होता। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा।